शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा। परिहार झाला बघ्या दुःखाचा मागिल्या, आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा। तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी, आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा। समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम, जगननीत पाणी मंडनम मंडनाना। तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम, सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि। पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन। सरे चरण संताची दुसरे चरण संताची, दुसरे चरण संताची। पंचकृपादाने कथेचा जगवाधाने कथेचा विसार, जगवाधाने कथेचा विसार। आवाजी सद्गुरु दास तुका, आवाजी सद्गुरु दास तुका, आवाजी सद्गुरु दास तुका। ओम नमो ज्ञानेश्वरा। करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी जयांची क्रिया स्मरण। होय सकळ विद्यांची अधिकरण, तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता। मस्तक माझा पायावरी, या वारकरी संतांच्या श्री संताची माथा चरणावरी। साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी। वाढले अंतरी प्रेम सुख विठाला 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 शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा। अच्छा, पवित्र कीर्तन सेवेसाठी आपण एकत्रित आहोत आणि या कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला अतिशय महत्त्वाचा चार चरणाचा चार कडव्याचा बहुतेकांच्या पाठातला जिवंतपणे शेवट कसा गोड करता येतो याची अनुभूती तुकोबारांनी प्रगट केलेली आहे। आपण या अभंगाचं गोड चिंतन 12 वाजेपर्यंत 12:15 वाजेपर्यंत पाहणार आहोत। पैकी अल्पसा पुर्यार आहे आपल्या या बुधोडा नावाच्या गावी। आपल्या गावाची एक प्रतिष्ठित व्यक्ती
कैलासवासी पुरुषोत्तम दादा निवृत्ती बुधोडकर आणि या दादांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं, प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं श्री अनंत पुरुषोत्तम बुधोडकर व श्री विशाल पुरुषोत्तम बुधोडकर व समस्त बुधोडकर परिवार बुधोडा या दोन मुलांच्या वतीनं दादांचं पूजन या ठिकाणी त्यांनी आयोजित केलेलं आहे। एक प्रतिष्ठित व्यक्ती, सामान्य कुटुंबातून दोनही मुलं नोकरीला लावलेली आहेत। कष्ट करत करत आडतसारख्या व्यापारामध्ये राहत असताना, प्रपंच करत असताना दोनही मुलांना चांगल्या हुद्द्यावरती त्यांनी नोकरीला लावलेलं आहे। आणि गेल्या वर्षी या दोनही मुलांना, त्यांच्या सगळ्या परिवाराला सोडून हा बाप निघून गेला। जन्म आणि मृत्यू ही प्रत्येकाच्या जीवनात असतात। ज्याचा जन्म झाला त्याला मरावं लागतं, पण असा अकाली मृत्यू येऊ नये। चांगले दिवस आले की वडील निघून जाऊ नये, पण ते नियतीला काही मान्य नसतं। जे प्रारब्धात असतं ते घडत राहतं आणि त्याला अनुसरून गेल्या वर्षी या पुरुषोत्तम दादांचं निधन झालं। आणि वडील गेल्यापासून प्रत्येक दिवस त्यांची आठवण काढत एक वर्षभरापर्यंत या व्यक्तींना, या मुलांनी, दोनही त्यांच्या मुलांनी, अनंत दादांनी, विशाल दादांनी, पोलीसमध्ये आहेत दोघं पण, एक गंगाखेडला आहेत, एक आपल्या लातूर जिल्ह्यात आहेत। आणि या दोघांच्याही वतीनं आमचे भारतराव डोपे यांच्या माध्यमातून, भारतरावांची आणि अण्णांची मोठी आडत आहे लातूरला। बऱ्याच दिवसानं भारतरावांनी आग्रह केला की परिवार खूप चांगला आहे, पुरुषोत्तम दादांचं मोठं नाव होतं गावामध्ये, आणि अक्रूर महाराज तुम्ही आमचं कीर्तन एवढं स्वीकारा। आणि या दोन मुलांनी उपकृत केलं, भारतरावांनी आग्रह केला आणि आज या पवित्र कार्यक्रमासाठी येण्याचा योग निर्माण झाला। दोनही मुलं आज या बापासाठी पूजन करतात, त्यांचे विधी करतात, तर्पण करतात। आपल्या धर्मशास्त्रानं आपल्याला आईवडील जिवंत असतानाही प्रेम करायला सांगितलं आणि मायबाप निघून गेल्यावरही त्यांच्यावरती तर्पणाद्वारे शास्त्रविधी, धर्मशास्त्रविधी सांगितलेला आहे। ज्या दिवशी वडील गेले त्यांच्या नावाने एक पितृदेवता जीव घालावी प्रत्येक महिन्याला। ज्या दिवशी वडील गेले त्या दिवशी एक पिंडदान द्यावं, दुसऱ्या दिवशी 2, तिसऱ्या दिवशी 3, अशा अनुक्रमे दशक्रिया विधीपर्यंत गंगेच्या काठाला 10 दिवस पिंडदान करावं। नाही तर मग एकाच दिवशी 10व्याच्या दिवशी करावं, 11व्या दिवशी 11, 12व्या दिवशी 12, 13व्या दिवशी 13, अशा अनुक्रमे 14 दिवसापर्यंत विधी करावा। आणि प्रत्येक महिन्याला त्या वडिलांच्या नावाने एक पितृदेवता जीव घालावी। आणि एका वर्षानं ज्या तिथीला वडिलांनी देव ठेवलेला असतो त्या तिथीच्या दिवशी पुन्हा एकदा ब्राह्मणोक्त मंत्र उच्चारानं त्या पिंडाला क्षालन करावं आणि तो पिंडदानाचा विधी करावा। याला कर्मकांड म्हणतात। पण आता काय आहे, कर्मकांड करत असताना कीर्तनाची काय गरज, हरिभजनाची काय गरज, नामस्मरणाची काय गरज? कर्मकांड हे उपासनेमध्ये येतं आणि कीर्तनी भक्तीमध्ये येतं। कीर्तनी भक्ती आहे आणि उपासना आहे आणि कर्मकांड हे वेगळं आहे। तरी सुद्धा कर्मकांडाच्या दिवशी भक्ती का, नामस्मरण का, कीर्तन का, भजन का? तर त्याची सोपी उत्तर आहे, कर्मकांड फार तीक्ष्ण आहे, फार सूक्ष्म आहे, त्याच्यामध्ये दोष लागण्याची शक्यता असते। एखाद्या वेळेला पिंडदान करता करता ब्राह्मणाचा श्लोक चुकला तरी दोष लागतो आणि ब्राह्मण विद्वान असेल, आपल्याकडून ज्या त्या पिंडाला बोट लावायला उशीर झाला तरी दोष लागतो। फार कर्मकांड फार सूक्ष्म आहे महाराज, त्याला खूप नियम पाळावे लागतात। आपण ताटाला जेवताना पाणी फिरवतो पवन महाराज, उडदाच्या डाळीच्या दाण्याचं अर्धा दाण्या इतकं पाणी घ्यावं लागतं हातात। त्याच्यापेक्षा जर जास्त पाणी हातात आलं तर दारू पिल्याचं पातक लागतं न पिता। एवढं कर्मकांड सूक्ष्म आहे। आंघोळ केल्यावर तेल लावतो आपण, शास्त्र सांगतं आंघोळीच्या आधी लावलं पाहिजे। आपण पाळू शकतो का? हे नाही पाळू शकत। कर्मकांड फार कठीण आहे, ते सूक्ष्म आहे, त्याच्यात अनंत बारकावे आहेत। पण आमच्या संप्रदायानं मग त्याच्यात असं केलं की तुम्ही काही, तुमचं जीवन कसंही असू द्या, तुमच्या जीवनाला जर तुम्हाला मोक्ष मिळवायचा आहे, तुमचं जीवन तुम्हाला सफल करायचंय, मग रामकृष्ण नाम सर्व दोषा हरण, जडजीवा तारण हरिये। रामकृष्णाच्या कथा करा, रामकृष्णाचं भजन करा, रामकृष्णाचं नामस्मरण करा, सर्व दोषा हरण। पिंडदानाचा नाही, जगातला कोणताच दोष राहणार नाही। म्हणून मंगल मंगल नाम विठ्ठलाची, अपवित्रम पवित्राणाम सकळ मंगल निधी। श्री विठ्ठलाचे नामाधी आरंभी आवडी आदरी आले नाम,
तिने सकळ सिद्धी जगी झाली पूर्ण काम. किती प्रमाण सांगू, अर्थ एवढाच आहे. अखंड भजन, अखंड नामस्मरण, अखंड देवाचं चिंतन तुमच्या वडिलांनाही मुक्ती देतं आणि आपल्यालाही मुक्ती देतं. म्हणून त्या संबंधातून वर्ष श्राद्धाला कीर्तनाचं आयोजन, 10व्याला प्रवचनाचं आयोजन आपण करत असतो. रामकृष्णाच्या कथा सांगतो, संतांच्या कथा सांगतो आणि त्याद्वारे पुरुषोत्तम दादांचा प्रवास देवाच्या पायाजवळ जावा आणि आपल्याही जीवनाला वेगळी कलाटणी मिळावी, हा त्याच्या मागचा हेतू असतो. आणि तो हेतू साध्य करण्यासाठी या दोनही मुली पोलीस खात्यात आहेत, देश सेवेमध्ये आहेत. आणि त्या दोनही मुलांनी आग्रह केला की आमच्या वडिलांचा कार्यक्रम चांगला झाला पाहिजे, चांगलं चिंतन, चांगलं नामस्मरण, चांगलं प्रबोधन घडलं पाहिजे. आणि या संबंधातून या समस्त परिवारानं आपल्या या गावामध्ये वडिलांचा हा कीर्तनाचा सोहळा आयोजित केलेला आहे. आणि त्या संबंधाने आपण सगळेजण एकत्रित आहोत. कीर्तन साथीला महाराष्ट्राचे लोकप्रिय मृदंगवादक या भागामध्ये, लातूर जिल्हा महाराष्ट्राच्या या प्रांतामध्ये लग्गीचा बाज स्पष्टता हातामध्ये आहे, गोड रियाज आहे. जेवढं लागतं तेवढाच पखवाज. जशी एखादी सुगरणबाई भाजीमध्ये बरोबर मीठ टाकते, तसं आमच्या पखवाज कीर्तनातला सुगरण पखवाज म्हणजे आमचा पवन महाराज फार गोड वाजवतो. तयारी आहे, उत्तम वादक आहे, आमचे जीवलग मित्र आहेत. पवन महाराज यांना माझं वंदन. आपली संस्था आहे काही महाराजांची, स्वामी महाराजांची, हरिभक्तपरायण पवन महाराजांना कोटी कोटी वंदन करतो. तदनंतर आपल्या गावाचं भूषण आणि संस्था ज्यांची आहे हरिभक्तपरायण जनार्दन महाराज, गावचेच आहेत ना, जनार्दन महाराज गावचे आहेत, संस्था आहे. ही सगळी विद्यार्थी घडवण्याचं काम करतात. मागच्या वर्षी मला भगवान बाबांच्या पुण्यतिथीचं कीर्तन त्यांनी मागितलं होतं, पण माझी तारीख रिकामी नव्हती, तेव्हाच परिचय झाला असता, पण आता थोडा आज झाला. आमचे जनार्दन महाराज, त्यांची छोटी मोठी पोरं चांगली टाळ वाजवतात, साधक आहेत, गायक झालीत, वादक झालीत. महाराजांना आणि त्यांच्या संस्थेला कोटी कोटी वंदन. पहिली चाल ज्यांनी गायली ते गुरुजी आहेत, चांगलं गात आहेत, त्यांनाही वंदन. पलीकडून महाराज आहेत, त्यांनी पण भरपूर वेळेला कीर्तनात साथ केलेली आहे, त्यांनाही वंदन. आपण परिसरातील गावातील गुणवान टाळकरी मंडळी, या लाईनची सगळी गुणवान टाळकरी मंडळी, ग्रामस्थ भजनी मंडळी, बहुसंख्य भाविक मंडळी, बहुसंख्य माता माऊल्या, या परिवाराच्या दुःखामध्ये जमा झालेली सगळे सोयरे, पही पाहुणे, आपतेष्ट, मित्र परिवार, भावकी मंडळी आणि सगळा बुधोडा ग्रामस्थ, या सगळ्यांना वंदन. आमच्या एरंडी गावचे सगळे हे लांडे साहेब असतील, हे सगळी माझी मित्र आहेत. एरंडीला मोठा सप्ताह होतो, गेल्या वर्षी मी कीर्तन केलं होतं, यावर्षी पण ते मला भेटण्यासाठी आलेले आहेत. आमचे जीवश्य कंठश्य मित्र आहेत. एवढ्या लांबून आपण आलात, जवळ आहे का लांब आहे? जवळ आहे, जवळ. एरंडी तिथून आपण आलात, तुम्हालाही वेळ काम सोडून तुम्ही आज उपस्थित आहात. तुम्हा दोघांनाही, सगळ्या माझ्या मित्रांना वंदन. एरंडी गावाला आमचे शिवलीकर वकील आहेत, ॲडव्होकेट पांडुरंग शिवलीकर, जे आपल्या शिवलीला राहतात पण पुण्याला असतात, मुंबईला असतात, सर्वोच्च न्यायालयामध्ये ड्युटी करतात. अनंत महाराज लोकांच्या केस निवारण करतात, म्हणजे आमच्यावर काही केस नाही कुठल्या, पण जर काही अडचणी आल्या, इंदुरीकर महाराज असतील, काही असेल, आमचे ॲडव्होकेट शिवलीकर वकील. माणसाला एक वकील मित्र असला पाहिजे, एक डॉक्टर असला पाहिजे, एक पोलीस असला पाहिजे. पोलीस खात्यात 2 जण आहेत, आता त्यांना मित्र करून जातो मी. वकील तर मित्रच आहेत माझे, डॉक्टर पण मित्र आहेत. का? आता सध्या काळात त्याची गरज आहे, म्हणून अगदी वकील साहेब आमचे, त्यांना एवढ्या दुरून मी त्यांना म्हटलं होतं थोडं लांब आहे, पण तरीसुद्धा ते शिवलीहून आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित झाले, त्यांनाही माझं वंदन. शर्मा महाराज आहेत, या भागाचे कीर्तनकार, प्रवचनकार, या भागामध्ये अध्यात्माची धुरा सांभाळणारे, त्यांनाही प्रणिपात करतो. भारत महाराज आमचे, ज्यांनी आग्रह केला, अण्णा आहेत. आपण आधी करून सगळी मंडळी, प्रतिष्ठित मान्यवर. या पुरुषोत्तम दादांचं मोठं नाव होतं, दादांचा स्वभाव गोड होता, त्यांच्या नावातच दादा आहे, त्यामुळे अगदी या कुटुंबाचे ते वडील होते, दादा होते. गावातली लोक ज्या अर्थी एवढी जमा होतात, त्या अर्थी त्यांचं काम चांगलं होतं आणि ते लगेच दिसून येतं. आल्यापासून त्यांचं घर पाहतोय मी, फार भाविक आहे आणि सगळ्या घराला, त्यांच्या मुलांना, त्यांच्या सगळ्या भावकींना, त्यांच्या मुलींना, त्यांच्या सगळ्या घरातल्या पाहुण्यांना वंदन करतो. गुणीजन महाराज मंडळींना वंदन करतो. सिस्टीम चांगली लावलेली आहे, चांगला आवाज दिला आहे, त्यांनाही माझं वंदन. आमचा नामाचा गजर नावाचं यूट्यूब चॅनल आहे, प्रसिद्ध चॅनल आहे. सगळ्या कीर्तनकाराची कीर्तन आहेत, ज्येष्ठ कीर्तनकार आहेत. काही चॅनलला तरुण आहेत तर काही चॅनलला ज्येष्ठ आहे, पण आमच्या नामाचा गजरच्या चॅनलचं एक विशेषत्व आहे की त्याच्या चॅनलला गुरुवरे भंडा तात्याचे आहेत, संदीपान महाराजांचे आहेत. जी कीर्तनं कधी शूट होत नाहीत, ती कीर्तनं समाजापर्यंत नेण्याचं काम आमचा हा नामाचा गजर करतोय पोरगा. फार चांगला माझा मित्र आहे आणि फार चांगली शूटिंग करतो, चांगले कीर्तनं दाखवतो. समाजाला ज्या विचाराची गरज आहे
ते विचार समाजापर्यंत नेऊन घालण्याचं काम नामाचा गजर आपण त्याला सबस्क्राईब करा, त्याच्या त्या बेल आयकॉनला दाबा, म्हणजे चांगले कीर्तन ऐकायला मिळतील तुम्हाला. त्याचं चांगलं नाव आहे नामाचा गजर यूट्यूब चॅनल. त्याच्यासहित माझ्या दोस्ताला आणि त्या दोघांनाही शूटिंग करणाऱ्यांना माझं वंदन. नामाचा गजर चॅनल नक्की बघा, चांगली कीर्तन आपल्याला पाहायला मिळतील, फार गोड आहेत. त्यांनाही धन्यवाद. सिस्टीम, मंडप, डेकोरेशन, बालदार, चौपदार, विनेकरी, आलेली सगळी मंडळी. एखाद्याचं नाव राहिलं तर माफी मागतो. आमचा गणेश आहे, आमचा सारथी. खरं तर तो रोज कीर्तन ऐकतो. सारथीने तो महाराजच आहे आणि म्हणून गणेश महाराजांनाही वंदन. सगळ्यांचं नाव घेतलं असं समजतो. विनेकरी बाबा, एखाद्याचं राहिलं तर माफी मागतो. अभंगाला कीर्तनाला सुरुवात करतो. इतकं सुंदर कीर्तन आहे, फक्त सर्वांगाचे कान करून ऐका. विठाला 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 आपल्या संप्रदायामध्ये धर्मशास्त्रानं आपल्याला असं सांगितलं की ज्याचा जन्म झाला त्याला मृत्यू आहे, आणि ज्याचा मृत्यू आहे त्याला पुन्हा जन्म आहे. आगा कर्मे जे उरावे तय सुखदुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहा एका. भोगतो न घडे संचिता वाचुनी, करावे ते मनी समाधान. जन्म म्हटलं की मृत्यू आहेच, मृत्यू झाला की जन्म आहे. किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी दातारा. पडिलो आवर्ती भोवरा, बहु थोरा ओळसिया गे. जन्म झाला की मृत्यू आहेच. किती वेळा जन्मा यावे, नित्य भावे फजित. जन्म ज्याचा आहे त्याला मृत्यू आहे, आणि मृत्यू ज्याचा आहे त्याला जन्म आहे. मात्र जन्म मृत्यूच्या मधलं जे आयुष्य मिळाले ते कधी बर्बाद करायचं नाही, वायाला घालवायचं नाही. मग आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. आयुष्य जात आहे पहा, काळ जपत से महा. स्वहिताचा घोरवहा, ध्यानी रहा श्रीहरीच्या धनदारा. पुत्र जन धनदारा पुत्र जन. किती प्रमाण सांगू, आयुष्य आपल्याला जे मिळालंय ते काय टाइमपास म्हणून नाही. मग औट हात का मानव देह, अल्लाने तुझ दिया. औट हात का मानव देह, अल्लाने तुझ दिया. अरे खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. भज मन नारायण, भज मन नारायण, भज मन नारायण, भज मन नारायण. काही गोड शब्द आहेत. भगवंताने तुम्हाला मला मिळालेला दिलेला जन्म काय व्यर्थ आहे? टाइमपास म्हणून थोडी आहे. आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान. हो याच देही घडे देवाचे भजन, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे. याच देही घडे देवाचे भजन, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे. याच देही घडे किंवा याच जन्मी घडे देवाची भजन, आणि कहे ज्ञान नाही कोठे. बाकीच्या जन्मात तुम्हाला संधीचं सोनं करता येत, बाकीच्या जन्मात तुमचं आयुष्य तुम्हाला सार्थकी लावता येत नाही. मनुष्य जन्मायसा निध, साधेल ते साधा काज. संत म्हटले ते काय परत परत मिळत नाही ना. जन्म काय परत नाही, संधी कधीच परत मिळत नसते. वकील साहेब, एकदा संधी हुकली की हुकली. बालपण एकदा गेलं की ते तरुणपणात मिळत नाही. तरुणपणात हे पोरगा नाचतोय, हा किती छान नाचतोय, किती चांगल्या पावल्या खेळतोय, चांगला टाळ वाजवतोय. या वयात आता किती तुम्ही म्हाताऱ्या माणसांनी प्रयत्न केला म्हणजे याच्यासारखं नाचता येईल तुम्ही.
म्हाताऱ्याला वाटतं खालून आता मी पावली खेळावी, मी नाचावं, पण ते गेलं ना आता. या वयात बालपण हे तरुणपणात मिळत नाही, तरुणपण म्हातारपणात मिळत नाही. गेलं महाराज ते. हे क्षणाक्षणाला चाललंय. काल जसे आपण दिसत होतो तसे आज दिसत नाही, आज जसे दिसतो तसे उद्या दिसत नाही. क्षणाक्षणाला मिनिटा मिनिटाला घेऊन चाललाय काळ आपल्याला, व आपल्याला मरणाच्या दृष्टीकडे दरवाजामध्ये घेऊन चाललाय. सगळेच, लातूरचा जिल्हा नाही, औसा तालुका नाही, बुधोडा नाही, देश नाही, जगातली सगळी माणसं त्याच मार्गाने चाललेली आहेत बरं का. सारी अवघी कामे खोटी, अंती जाणे मसनवटी, शरीराची होय माती. त्याच दिशेने पावलेत आपली सगळे ग्रंथ वाचा, सगळे अभंग वाचा, सगळे पद वाचा. माणसाचं जीवन हळूहळू मृत्यूच्या दरवाज्यात चालतं. प्रसिद्ध प्रमाणे घडी घडी काळ वाटयाची पाही, अजून किती आहे अवकाळ, देह जाणार जाणार, देह जाणार जाणार, यासी काळोबा खाणार, यासी काळोबा खाणार, तारे तुपजशी दगडा दगडा, तारे तुपजशी दगडा. यासी काळोबा खाणार, यासी काळोबा गोड शब्द आहे. देह जाणार जाणार जाणार, देह जाणार जाणार जाणार, देह जाणार जाणार. यासी काळोबा खाणार, यासी काळोबा खाणार, तारे नुपजशी दगडा दगडा, तारे नुपजशी दगडा. काय उपदेश जाणार आहे, मरकाय. काल जसे होतो तसे आपण दिसत नाही. ज्या रामप्रभूला 14 वर्षाचा वनवास मिळाला. सगळे लोक रामायण वाचतात पण शिकत नाही. सांगणारे भरपूर आहेत, ऐकणारे भरपूर आहेत, शिकत कोणी नाही. पहिल्या वरानं भरताला गादी मागितली कैकेयीनं, आणि दुसऱ्या वरानं रामाला वनवास मागितला. तापस वेश विशेष उदासी, 14 बरस रामू वनवासी. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाए पर बचन न जाई. जा राघवा जा, तुला 14 वर्षाचा वनवास आहे. वरकलांगामध्ये धारण केली आणि विश्वाचा मालक मायबापाचं वचन घेऊन वनवासात निघून गेला. कसावो मला टाकून गेला राम, कसा मला टाकून गेला राम, कसा मला टाकून गेला राम. आज या घराला बारीक टाळ वाजा. आज या घराला हा पुरुषोत्तम दादा सोडून गेला. आज त्यांची 2 मुलं अनाथ आहेत. आज सगळी त्यांची फॅमिली दुःखात आहे. पूजा करत असतील, कीर्तन ठेवत असतील, तरी त्यांचा पुरुषोत्तम नावाचा दादा त्यांना आज दिसत नाही. ते म्हणू शकतात, कसा मला टाकून गेला राम, कसा मला टाकून गेला राम. रामा बिन मज चैन
न पडेना हे रामा हे रामा हे रामा विनव हे रामा विन रामा विन रामा विन रामा विनव रामा 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 विन रामा विन रामा विन मजन हे रामा हे रामा हे रामा रामा विन मज चैन पडना रामा रामा विन रामा विन हे रामा विन रामा विन मज चैन पडना नाही जीवासी आराम कसा मला टाकून गेला राम कसा मला टाकून गेला राम कसा मला टाकून गेला राम. किती सुंदर भाव आहे. रामप्रभू अयोध्येतून निघून गेले. 11:15 वाजलेत. माझ्याकडे बघा. विश्वाचा मालक माय बापाचं वचन घेऊन गेला आणि भरत परत आला. आणि त्या भरताला माहिती झालं की माझ्या आईनं माझ्या दादाला 14 वर्षाचा वनवास दिला. या देशातला पहिला भाऊ आहे. त्यानं आपल्या आईला श्राप दिला. कैकई पापी मा, आजपासून हा भरत तुला कधी आई म्हणणार नाही. जा मा जा, आजपासून तू माझी आई नाही. आजपासून मी तुझा मुलगा नाही. माझ्या दादाला 14 वर्षाचा वनवास देताना तुझी जीभ कशी गळून पडली नाही? तू मरून का गेली नाही आई? मला जन्माला येण्याच्या अगोदर मलाच का तू मारून टाकलं नाही आई? फार बोलला ओ भरत. जे बोलायला नको होतं ते बोलला. मी निर्णय घेतला भरतानं, ही गादी माझ्या दादाची आहे. माझ्या दादाला नेऊन दिली पाहिजे. काय गरज आहे या गोष्टीची देशात? हे वकील बसलेले आहे तिथं. माझं ऐका. रोज कोर्टामध्ये भावाची भांडणं मिटवायला खूप लोक आहेत. गावागावात भांडणं मिटवायला खूप लोक आहेत. एक हिताच्या बांधावून भांडण करणारे भाऊ आहेत. नकारे अर्ध्या एकरसाठी जन्मभर कोर्टात खेट्या मारणारे खूप लोक आहेत. माझी विनंती असेल तुम्हाला, हो बघा, या परिवाराला 2 मुलं आहेत. हा बाप आहे ना, या 2 मुलांना पोलीस करून गेला. कष्ट करून या मुलाला संस्कार देऊन गेला. म्हणून तर त्यांनी कीर्तन ठेवलंय. मग माझं ऐका. एवढं माझं वाक्य घरी घेऊन जा. जिवंतपणे जोपर्यंत तुमचे मायबाप जिवंत आहेत तोपर्यंत तरी दोघा भावामध्ये भांडू नका. वेगळं निघता येतं, राहता येतं वेगळं, त्याला पर्याय नाही. पण तुम्ही मायबापाला जर तुमच्या समोर भांडत असाल तर त्यांचं आयुष्य कमी होईल. विनंती असेल व्यवहारामध्ये फार माझी गोष्ट घरी घेऊन जाई. असेल थोडंसं भांडण तुमचं, असेल घरात जमत नसेल काय म्हणून फेकून द्यायचा का भाऊ? नुसत्या कथा ऐकायच्या नसतात. काय बंधू प्रेम आहे. आपल्या भावासारखा नाही तो. नदीकून वाटणी घेतो भावाला डोंगराकडली देतो असा भरत नाही तो. आपल्यासारखा नाही लातूरचा बंगला त्याला घेतून गावातलं घर आपल्या वाट्याला लावतो असा भरत नाही. त्यानं ती गादी सगळी सिंहासनामध्ये भरली. राज सामुग्री, राज्याभिषेकाची सामुग्री सुद्धा बरोबर घेतली आणि माझ्या प्रभूला ही गादी नेऊन द्यायची म्हणून निघाला. भरत इकून गेला. प्रभू रामचंद्राजवळ पोहोचला. आपल्याला सिद्धांताकडे जायचंय. रामचंद्र त्याला काय सांगतात ऐका. भरत पाया पडतोय, मला माफ करा म्हणतोय. ही गादी तुमची आहे, सिंहासन तुमचंय, परत चला, परत चला, परत चला असं बराच वेळेला म्हटल्यावर रामचंद्र त्या भरताला म्हणतात, नाराज होऊ नको. हे भरत, असं दुःखी होऊ नको. या जीवनामध्ये असंच आहे, असंच होत चालणार आहे. नाराज होऊ नको. दैव जात दुःखी भरता. लक्षात ठेवा. दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा. दोष ना कुणाचा. लय दुःख करत जाऊ नका, हे घडत राहणार. फार सुंदर गोष्ट आहे बरं का. माय कैकईना दोषी नव्हे दोषी तात, राज्य त्याग कानन यात्रे कर्मजात. हे काय तुला चुकणार नाही, मला चुकणार नाही. भरत रडू नकोस.
मला माहिती आहे तात स्वर्गवासी झाले, मला माहिती आहे बंधू ये बनात, हे सगळं मला माहिती आहे. हे घडत राहणारे राजा. आणखी सांगू भरत तुला, दोन गोष्टीतून तू चुकणार नाही, मी चुकणार नाही, कोणी चुकणार. कोणत्या दोन गोष्टीत बरं जगात कुणाला सुटत नाहीत? ऐका, जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात, दुःख मुक्त जगला कार्य कुणी जीवना. खरंच सांग, एकतर आपण सगळे म्हातारे होणार आहेत ना. खरंच किती मेकअप करा, किती भारी राहा, एक दिवस आपण म्हातारे होणार आहेत. आणि नाहीच तुम्ही म्हातारे झालात तर सगळे मारणार आहेत महाराज, कोणी थांबणार नाही. आतापर्यंत भरपूर गेलेत, कोट्यानं कोटी गेलेत, अजून भरपूर जाणार आहेत. भरत जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात, दुःख मुक्त जगला कार्य कुणी जीवनात. काय शोक करीसी वेड्या स्वप्नीच्या फळाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोष ना कुणाचा, दोष ना कुणाचा, दोष ना कुणाचा. जा बाबा जा, तू अयोध्येला जा, मला वनवासी राहू दे. अयोध्येत हो तू राजा, रंग मी बनीचा. 14 वर्ष तू वनवासी आहे, मी वनवासी आहे, तू राजा आहे. तुझं प्रारब्ध भिन्न आहे, माझं प्रारब्ध भिन्न आहे. आपल्याला हे कुणाला सुटणार नाही. कशामुळे सांगतो एवढं मी तुम्हाला? हा काळ कधी कुणासाठी थांबत नाही. एकतर म्हातारं व्हावं लागणारे, नाहीतर मरावं लागणारे. थांबत नाही काळ. माझी विनंती असेल, जो काळ मिळालाय तो वायाला घालू नका. जो मिळालाय 10 वर्षाचा असू द्या, 50 वर्षाचा असू द्या, 60 वर्षाचा असू द्या, उद्याचं माहिती नाही, मग उद्याचं काय ते राहू द्या. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं हो किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. सांस रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते. सांस रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते. दम निकल जाएगा, दम निकल जाएगा रोशनी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. किती दोहे म्हणता येतील, किती अभंग म्हणता येतील, किती शब्द म्हणता येतील. वेळ संपून जाईल पण अभंग संपायचे नाही. अर्थ एवढाच आहे, तो काळ थांबत नाही. तुम्हाला मला मरायचंय, म्हणून जो काळ मिळालाय तो काळ वायाला घालू नका. काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने. एकांतवासी गंगा स्नाने, एकांतवासी गंगा स्नाने, एकांतवासी गंगा स्नाने, एकांतवासी गंगा स्नाने. आ देवाच्या पूजने, आ देवाच्या पूजने, आ देवाच्या पूजने, देवाच्या पूजने. प्रदक्षिणा तुळशीच्या, प्रदक्षिणा तुळशीच्या, प्रदक्षिणा तुळशीच्या, प्रदक्षिणा तुळशीच्या. विहार युक्त आहार, विहार युक्त आहार, विहार युक्त आहार, विहार युक्त
तुळशीच्या प्रदक्षिणा तुळशीच्या काळ साराबा चिंतनी एकांतवाशी गंगा स्नानी. काय सोपं सोपं सांगितलंय महाराज. तुम्ही डॉक्टरकडे गेले ना सध्या बरं का एरंडीकर, कोणत्या दवाखान्यात जा, लातूरच्या शिवलीकर साहेब, शर्मा महाराज, तर सध्या डॉक्टर तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, कमी जेवण भरपूर चाल. डॉक्टरचा नियम एकच आहे सध्या, कमी जेवण भरपूर चाल. एवढेच सांगायचे 1000 रुपये फीस घेतो बघ. एवढं सांगायचं तुम्हाला नंबर लावा लागतो, येळ भरू भरावं लागतं आणि मग 1000 रुपये आधी भरायचे. मग तो तुम्हाला सांगतो लांबूनच भरपूर चाला, कमी जेवा. हे 450 वर्षापूर्वी तुकाराम महाराजांनी फुकट सांगितलं. युक्ताहार विहार नेम इंद्रियासी सार, नसावी निद्रा नसावी बासर, नसावं बहुभाषण, लय बोलू नका, लय झोपू नका, लय खाऊ नका. फुकट सांगितलं महाराज. लोकांना फुकट आवडत नाही ना महाराज, पैसे घेऊन लागतात लोकांना, फुकटचं पचत नाही बरं का. असंच आहे महाराज. किती किती सुंदर सांगितलं. तुमचा काळ वरून यायला लागला आणि तो काळ यायच्या आधी तुमचा काळ चिंतनामध्ये घालवा, तुमचा काळ भजनामध्ये घालवा. हरी भजना विन काळ घालवू नको रे, हरी भजना विन काळ घालवू हरी भजना विन काळ घालवू नको, हरी भजना विन काळ घालवू नको रे. तुरीच्या साप भिवून बाबा, तुरीच्या साप भिवून बाबा, तुरीच्या सापा घेऊन बाबा, तुरीच्या सापा घेऊन बाबा. भेटी नाही जीवा शिवा, भेटी नाही जीवा शिवा, नाही जीवा शिवा, नाही जीवा शिवा. अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको, अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको रे. हरी भजना विन काळ घालवू नको रे, हरी भजना विन काळ घालवू नको रे, हरी भजना विन काळ घालवू नको रे, हरी भजना विन काळ घालवू घालवू नको. रोज ऐकलं पाहिजे की नाही. दोरीच्या सापा भिवून भाबा, भेटी नाही जीवा शिवा, अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको रे. हरी भजना विन काळ घालवू नको, घालवू नको. तुमचा काळ भजनाच्या वेगळा घालू नका. तुमचा काळ पंक्तीमध्ये घालवा, तुमचा काळ समाजकार्यामध्ये घालवा. तो हे संसार चालत राहणार आहे, तो प्रारब्धावर आहे. संसार प्रारब्धानं होत असतो. तुम्ही किती प्रयत्न केले तर तुमचं प्रारब्ध नसेल तर मग त्याला जोड नाही. प्रयत्नाची आणि प्रारब्धाची जोड म्हणजे संसार आहे. तुमचे प्रयत्न चांगले असले पाहिजे आणि तुमचं प्रारब्ध चांगलं असलं पाहिजे. मी म्हणत नाही, माऊली म्हणतात भाग्याचे नि भडसे, उद्यमाचे नि मिसे, संपत्ती जाता पैसे घररी गे. ज्याला पैसे कमवायचेत त्याचा प्रयत्न क्वालिटीचा पाहिजे आणि ज्याचं प्रारब्ध चांगलं पाहिजे. त्याच्यात पहिलं प्रारब्ध आणि प्रयत्नाची जोड म्हणजे संसार आहे. परमार्थात तसं नाही महाराज. परमार्थात प्रयत्नच करावा लागतो. परमार्थात प्रयत्न केल्यावर कृपा होते. परमार्थामध्ये प्रारब्धावर थांबून राहिलो मग होय घरी होय तसं नाही. वारीला जावंच लागतं, नामस्मरण करावंच लागतं, सप्ताह करावाच लागतो. हातात चिपळ्या गळ्यात विना तुकाराम महाराजांना सुद्धा घ्यावा लागला, डोंगरावर जावं लागलं. मी गातो नाचतो आनंदे, वेळा झालो मी तव छंद. त्या छंदामध्ये माझ्या मना लागू छंद, छंद माझ्या मना लागू छंद. नित्य गोविंद 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 माझ्या मना लागू छंद, छंद माझ्या मना लागू छंद. सारखं भजन केलं महाराज, अखंड खंडिना जीवन. हो मग आट्टा असंच केला भजनाचा.
माझ्या विठोबाचे नाम, माझ्या विठोबाचे नाम, नाम माझ्या विठोबाचे नाम, माझ्या विठोबाचे नाम, अट्टहास उच्चारा, अट्टहास उच्चारा, माझ्या विठोबाचे नाम, माझ्या विठोबाचे नाम. किती चाली म्हणता येतील, किती प्रमाण सांगता येतील. अखंड 8 तास केला, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी प्रयत्न केला, प्रयत्नासाठी केला होता. शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा, याजसाठी केला होता अट्टहास. आता निशिंदी मावलो भिसावा, शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा, ताने चिंतेने पावलो भिसावा, आजाने चिंतेने पावलो भिसावा. शास्त्रीय गायन केल्यानं पंडित भीमसेन जोशी भारतरत्न नाही झाले. मग माझ्या तुकोबारांचा अभंग गायला मग भारतरत्न झाले. शास्त्रीय गायन हे संतांचे अभंग गायले पाहिजे, रोज तुमच्या कट्टातून गेले पाहिजे. याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निशिंदीने पावलो विसावा, आता निशिंदीने पावलो विसावा. प्रयत्न केला, परमार्थातला प्रयत्न केला, भजन केलं, नामस्मरण केलं, सारखं चिंतन केलं, डोंगरावर जाऊन केलं, चंद्रभागेत जाऊन केलं, पंढरीची वारी केली, 11:45 काटा चाललाय आणि सारखं चिंतन जिवंतपणे केलं. आणि जिवंतपणे भजन केल्यामुळं जिवंतपणे तुकाराम महाराज म्हणायला लागले, अभंगाचं पहिलं चरण शेवट तुम्हाला, 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 शेवट
भला माझा बहु गोड झाला. काय तुकोबाराय म्हटले भजन केल्यावर सारखं चिंतन केल्यावर काय होतं. हे काय असं माणूस मेल्यावर शेवट गोड होत नसतो बरं. कुणी मेला आणि मग त्याच्या मातीला लई लोक आले नाही असं काही नसतं. शेवट कोणाचा गोड होतो जिवंतपणे ज्यानं भजन केलं, ज्यानं पंक्ती घातल्या, ज्यानं वारी केली, जो देवासाठी देशासाठी धर्मासाठी जगला त्यांचा शेवट गोड होतो, बाकी नाही. पुन्हा माझं वाक्य ऐका. देशासाठी धर्मासाठी किंवा देवासाठी. देवासाठी संतांचं जीवन आहे, देशासाठी शहीद बलिदानाचं जीवन आहे महाराज. हो बघा ना, तो भगतसिंह गेला वयाच्या 23व्या वर्षी, शेवट गोड करून गेला. चंद्रशेखर आझाद स्वतःच्या गोळीनं गेले, शेवट गोड करून गेले. सुभाषचंद्र बोस देशासाठी गेले, शेवट गोड करून गेले. स्वातंत्र्यवीर सावरकर शेवट गोड करून गेले. आपला जीवन आपलं सगळं चरित्र फक्त देशासाठी आहे. आणि मग त्यांना म्हणता आलं शेवट तो भला माझा बहु गोड झाला. काही कुणालाही थोडी म्हणता येतं, पेताडाने नाही म्हणायचं, गांजा खसने नाही म्हणायचं. त्यांचे कीर्तन ठेवले म्हणजे काय त्याच्यासाठी थोडी येते, म्हणता येत नसतं ते. त्याला मग अखंड चिंतन करावं लागतं. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. भजन करावं लागतं. तुमचा काळ भगवत चिंतनामध्ये घालवावं लागतो. थोडस बघा, काळ तुकाराम महाराजांनी भजनात घालवला तर त्यांचा शेवट जिवंतपणे गोड झाला. आणि काळ पापामध्ये घालवला तर काळ बदला घेतो. काळ बदला घेतो. काळ तुम्हाला सोडत नाही. तुम्ही जर तुमच्या गर्भात मुलगी मारली असेल मग काळ तुम्हाला सोडणार नाही. तुम्ही जर तुमच्या गावातली झाडं तोडली असतील काळ तुम्हाला माफ करणार नाही. अवेळी पाऊस पडणार, जेव्हा लागतो तेव्हा पडणार नाही, जेव्हा लागत नाही तेव्हा बदा बदा पडल्याशिवाय राहणार नाही. तुमची आलेली पिकं सुद्धा जातात. का? तुम्ही झाडं कापली, तुम्ही गर्भहत्या केली, मुली मारल्या. सगळ्यांचं पाप आहे, कोणी घ्या. पाप हे माझं ध्यानात ठेवा, ते चुकत नाही. तुम्ही अर्धी मन ऐकली, भगवान देताय तो छप्पर फाडकी देताय. ऐकलं ना तुम्ही? काय म्हणतात लोक, भगवान देताय तो छप्पर फाडकी देताय. आता ऐका पुढचं सांगतो आज तुम्हाला. लेता है तो चमडी उधड के लेता. नुसतं देत नाही, देऊन पाहतो. आणि तुम्ही जर त्याच्यात मस्ती केली, तुम्ही तुमचा पापात काळ घालवला, असा बदला घेतो महाराज, असा बदला घेतो. अंगाची कातडी सुद्धा काढतो तुमच्या, भेतच नाही मग काढायला. ऐका ऐका. त्या धृतराष्ट्राला 100 पोरं. सगळ्यांना कथा माहिती, फार गोड. 100 पोरं होती भारतराव धृतराष्ट्राला. किती? 100 पोराचा बाप होता आणि एका राष्ट्राचा राजा होता. भारताचा राजा होता. राजस्थान, दिल्ली, पंजाब, महाराष्ट्र नाही वकील साहेब, देश देश अफगाणिस्तान पर्यंत देश होता. त्यावेळेला आपला गांधारी जी आहे ती अफगाणिस्तानची आहे, तिथपर्यंत भारताची सत्ता होती आपल्या. आणि त्याचा तो सार्वभौम राजा होता. दोनही डोळ्यानं जन्मांध होता. ऐका, पोरगा पापी निघाला आणि पोराबरोबर बाप सुद्धा पापी निघाला. पुत्र मोहात इतका अडकला, माऊलीनं त्याचं वर्णन केलं. पुत्र स्नेहे मोहितू. माऊलीनं त्याच्या पुढे निसता मोहितू शब्द टाकला, मोहामध्ये अडकला. इतकं पाप, पोरगा पाप करायचा आणि तो त्याचा भागीदार व्हायचा. पोरगा म्हणायचा, बाबा 5 गावं सुद्धा द्यायची नाही, दिलीच नाही. द्रौपदीला राज दरबारात आणायचे, दिसत नव्हतं. तो जर म्हणला असता ना आणू नका, तर कुणाची ताकद नव्हती आणण्याची, पण आणलंच. भगवान कृष्ण आला, माफी मागितली. धृतराष्ट्र महाराज 5 गावं द्या, 5 गावं नाही, 5 गावं तर 1 गाव दे. तो म्हटला, सुईच्या टोकावर बसेल इतकी माती देणार नाही. एवढा काळात पाप घालवला. स्वतःच्या सुनेला वस्त्रहरण करायला आणलं तर त्यानं थांबवलं नाही. पोरगा पापी होता, त्याला थांबवलं नाही. माय बापानं पोराला थांबवलं पाहिजे. माय बापाचं ते कर्तव्य आहे. आपल्या समोर आपला पोरगा पेन्सिल चोरून आणत असेल तर आईनं मारलं पाहिजे, त्याला बापानं ठोकून काढलं पाहिजे. दादांसारखी माणसं आहेत नाही जुनी माणसं आजही बापाच्या समोर उभं राहायची ताकद नाही. महाराज, बाप आला म्हणून तर पोरगा हातात पुस्तक घ्यायचा. आता पोरगाच बापाच्या पायावर पुड्या खाऊन पिचकाऱ्या मारायला लागला. त्याचं कारण बापच पोरासमोर पुढी खातो. बापातच ताकद नाही राहिली, पोरगा कसा राहील? माझी विनंती आहे, बापाने याला सांभाळलं पाहिजे. एका बापाचं वर्ष श्राद्ध आहे ना, मग माझं घरी घेऊन जा. एवढं वाक्य, एवढं चांगलं कीर्तन ठेवलं या परिवारानं. बापासाठी एवढा सोहळा ठेवलाय, एवढ्या कथा तुम्ही ऐकताय, रामायणातल्या काय, महाभारतातल्या काय. एवढं चांगलं कीर्तन आहे. टाइमपास म्हणून थोडी आहे, मजा म्हणून थोडी आहे. आमच्या बापाला देवाच्या पायाजवळ जागा मिळावी आणि आलेल्या समाजाला काहीतरी शिकायला मिळावं. एवढा जर चांगला सोहळा असेल तर माझं घेऊन जा घरी. बघा, बापानं पोसल्याचा परिणाम असा झाला, पाप करत गेला दुर्योधन. सहजच पापाचं
भागीदारी व्हावं लागलं, इतकं पाप झालं. देवानं पापाचा काळ थांबला आणि मग त्या पापाचा बदला घेतला. 100ची 100 पोरं मेली हो. एक सुद्धा जिवंत नाही राहिला, एक सुद्धा पोरगा नाही राहिला. 100ची 100 पोरं मारली आणि एकट्या भीमानी मारली बरं का. महाभारताचा सगळा अभ्यास करा, कौरव दुसऱ्यानं मारलेली नाही. बाकीचं सगळं सैन्य बाकीच्यानी मारलं अर्जुनाने, पण एकट्या भीमाची गदा 100 कौरवाला भारी होती. 100ची 100 पोरं एकट्या भीमानं मारली. इतका राग आला त्या धृतराष्ट्राला. विठाला विठाला 100ची 100 पोरं मेली. माझ्याकडे बघा, एकटा राहिला हो. रडायला लागला, बायकोला बोलायचा, ऐका ऐका ऐका. पायरीहून उतरला, राज्यातून उतरला. धृतराष्ट्र राजा सुद्धा नाही राहिला आणि धर्मराजा राजा झाला. तर तुम्हाला असं वाटलं धर्मराजा राजा झाल्यावर धर्मराजा चांगला होता? ते म्हटलं माझा काका आहे, माझा चुलता आहे, त्याला चांगल्या रूममध्ये ठेवू. चांगल्या रूममध्ये ठेवलं, त्याची सगळी व्यवस्था केली. पण ते भीम म्हणजे महाराज, भीम अर्धड होता. भीम म्हणजे बेकार होता तो. एका गदेत जर पोरं मारित होता तर तो साधारण असेल का? जे जास्त खात असतं त्याला अक्कल कमी असते, कायम ध्यानात ठेवायचं. जास्त खायचं ना, तो अंगी बळ होतं त्याच्या. तो गेला आतमध्ये आणि तो धृतराष्ट्र जेवायला बसला. माझ्याकडे बघा, जेवायला बसला की तो अशी खांद्यावर गदा घेऊन यायचा आणि त्या धृतराष्ट्राला म्हणायचा, काका तुझा भीम असा, तुझा दुर्योधन असा मारला, तुझा विकर्ण असा मारला, तुझा तो पोरगा दुःशासन असा फाडला. तोंडाजवळ आलेला घास तर धृतराष्ट्र खाली ठेवायचा. कसं जेवण जाईल हो त्याला? एका एका पोराची मारलेली कथा सांगायचा त्याला. काळाने बदला घेतला ना महाराज. बसून सांगत होता, आता बसून ऐकायला लागला. असं जे महाराज, काळ बदला घेतो बरं, लक्षात ठेवा. जोवरी चलन गा तोवरी म्हणती माझा, मानिती लहान थोर देह सुखाची काजा. लक्षात ठेवा, तुमच्याकडे जवळ माली तवर बाबा आले, बाबा महाराज आहे, अण्णा आली, काही नाही काही नाही, कमी होऊन द्या, कोणी विचारित नाही महाराज. सब पैसे के भाई, सब पैसे के भाई, सब पैसे के भाई, सब पैसे के भाई, हो सब पैसे के भाई, सब पैसे के भाई, सब पैसे के भाई, सब पैसे के भाई। दिल का साथी नहीं कोई, दिल का साथ नहीं रे कोई. बोला, दिल का साथी नहीं कोई, दिल का साथी नहीं कोई, हो सब पैसे के भाई, सब पैसे के भाई, सब पैसे के भाई, सब पैसे के भाई. प्रसिद्ध तो आहे हा कबीरदासजींचा. दिवसातून रोज एकदा ऐकलं वकील साहेब, रोज एकदा ऐकायचं. मी रोज म्हणतो, सबही पैसों के भाई, दिल का साथी नहीं कोई. तुमच्या जीवनात असायची मार. कोण कोण पैशाच्या मागे सांगू तुम्हाला. आता रक्षाबंधन झालं, रक्षाबंधन. त्या रक्षाबंधनाची रील्स आल्या होत्या, काही रील्स मोबाईलवर रील्स येतात ना, त्या रील्स आल्या होत्या. त्याच्यात एक रील्स पाहिली मी, तुम्ही पाहिली असं. रील्स अशी होती, एक भाऊ बहिणीकडे ओवाळणी करायला गेला रक्षाबंधन, आणि त्या भावानं असा खिशात हात घातला. 500ची नोट काढायची तर 50ची काढ. जशी 50ची नोट बहिणीनं पाहिली तसं तिनं गण तिच्या कपाळाला लावलाच नाही, असं नाकाला लावला, नाकाला. आणि 500ची काढल्यावर मग कपाळाला लावलं. विनोदानं सांगितलं मी, सगळ्या बहिणी अशा नसतात, मला ते माहिती आहे. पण मुद्दा आहे का, या जगातले सगळे लोक तुमच्या पैशावरच प्रेम करतात. मी खरं सांगतो, मी माझं थोडी आहे. ऐका, भाई बंद, भाई बंद बहन और साले, सब पैसों के भाई. कोण कोण ऐका, भाई बंद म्हणजे भावकी, बहीण
आणि साला। भाई बंद बहन और साले सब पैसों के भाई, कोई किसी का नहीं रे प्यारे, कहे तो कबीर सुनाई सब ही पैसों के भाई, दिल का साथी नहीं कोई। खूप सुंदर दोहे आहेत, महाराजांनी आठवण करून दिली म्हणून मी म्हटलो चला अर्थ काय। ओ महाराज मग बदला घेतला काळानं, इतका भयानक बदला घेतला, 100ची 100 पोरं मेली, भीम तसा अर्धाड, आणि ते भीम आहे ना त्याला रोज जेवताना कथा सांगायच्या त्या धृतराष्ट्राला। नाराज झाला, एक दिवस राज्य सोडलं, बायको सोडली, ऐकू शकला नाही, अरण्यात निघून गेला। पवन महाराज ज्या अरण्यात निघून गेला, त्या अरण्यात वनवा लागला, ओ जाळ लागला, जाळ दोन्ही बाजूनं जाळ लागला, नांदळा होता हा, कोणत्या बाजूनं जाळ येतो दिसलं नाही त्याला, जिकडं पळल तिकडं जाळात अडकला, जाळात भस्म झाला, जळून गेलं रे त्याचं शरीर। ऐका ऐका, आपल्या तरी दहाव्याला हाडे, त्याच्या दहाव्याला हाडं सुद्धा सापडली नाही, कुठं मेला कसा मेला, फक्त जाळात मेला एवढं माहिती आहे, वणव्यात गेला एवढं माहिती आहे। कशासाठी सांगतो, एका काळातला सम्राट त्याचा काळ पापामध्ये घालवतो तर देव त्याला माफ करत नाही, काळ त्याला माफ करत नाही। आपला काळ भगवत चिंतनामध्ये घालवा, तुका म्हणे मंगळाता कोण दाता याहुनी, काळासारखा दाता नाही, तो काळ जोपर्यंत आहे तोपर्यंत भजन करा। साधू संत म्हणतात आम्ही पायात घुंगर बांधले, गळ्यात विणा घेतला, हातामध्ये चिपळ्या घेतल्या, पंढरीशी जारे आल्यानो संसारा, पंढरपूरची वारी केली, जाता जाता भजन केलं। आता आमची मगाशी भारतराव म्हणत होते आमचे पार्टनर अण्णा अजून वारी करतात, म्हणजे गेलं पाहिजे आपल्याकडे, भारत महाराज होऊन गेले, भारत महाराजांची दिंडी आहे 177 नंबरची, सगळा तुमचा भाग तिकडे जातो। शिरवळकरांच्या फडावरले आपण मंडळी आहात, गंगू काका शिरवळकर, धोंडोपंत दादा शिरवळकर यांच्या सोहळ्यात आपण जातो माऊलींच्या पालखीमध्ये, मग काय तसं थोडी जातो, भजन करत जातो। गात जागा गात जागा गात जागा गात जागा, दिंड्या भजन करत जायच्या। आता गात जागा काय दिंड्या, महाराज दिंडीला पंक्ती कमी असल्या पाहिजे, या पंक्तीने घोटाळा झाला, मुदड्यात पंगत की एरंडीला पंगत, एरंडीला गेला तू काय पंक्ती वाढल्या, मला पंक्ती वाढल्यामुळं टाळकरी पुढच्या गावात, वादक मधल्या गावात, महिला त्याच्या मागच्या गावात, तर इनेकरी त्याच्या मागच्या गावात, म्हणजे असं दिंडीला मजा नाही राहिली। पूर्वीची दिंडी श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, 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 श्री तुकाराम श्री तुकाराम। वेगवेगळं भजन, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, साधकाचा माय बाप ज्ञानोबाराया, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया तुकोबाराया। फार गोड असायचं भजन, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम। भजन करता करता, नामस्मरण करता करता आपले 12 वाजले, असंच आहे बघा, याच्यातच कीर्तन गेलं पाहिजे, भजन तर झालं पाहिजे, नामस्मरण झालं पाहिजे, फार गोड चाली असतात हो आमचे धोंडोपंत दादांच्या फडावरती मंडळी ती सगळी, हो मी तर दिंडीत चालणारा महाराज आहे, भोर गोड भजन म्हटलं पाहिजे, सुंदर भजन असलं पाहिजे। असं भजन करत दिंड्या चालल्या होत्या, माझ्याकडे बघा कोणी म्हणावं आमचा शेवट गोड झाला, त्याच्यासाठी कथा सांगतोय। आणि दिंडीचा मुक्काम पडला होता एका गावाला, त्या गावाचं नाव होतं मंगळवेढा, पंढरपूरच्या जवळ आहे, 30-35 किलोमीटर आहे। त्या मंगळवेढ्याला एक कानोपात्रा नावाची मुलगी जन्माला आली होती, ती अशी होती की तिला आई माहिती होती, बाप माहिती नव्हता। माझ्याकडे बघा एक वेश्येची मुलगी होती पवन महाराज, आणि ती पोरगी कीर्तनाला आली म्हणे। पूर्वी दिंडीत 1 तासाचं कीर्तन असायचं, आणि त्या 1 तासाच्या कीर्तनात कीर्तनकार सांगत होते काय, राजस सुकुमार
मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपली या कस्तुरी मळवट चंदनाची ओटी. म्हटले देव राजस आहे, देव सुकुमार आहे, देव फार गोड आहे. किती सुंदर आहे बुवा. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या. फार सुंदर आहे. कसं आहे मृद मधुर मधुर वाजवितो वेणू सावळा नंदनु नंदाचा गे. बाई गोड आहे तो, त्याची मुरली गोड आहे, तो दिसायला सुंदर आहे, तो गोजिरवाणा आहे. हो सगळी प्रमाण पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा विठो देखी येला डोळा बाई वेधले वो मन तयाची गुणी. कधी जोग कंस राग, कधी मालकंस, कधी मारवा, कधी भूपेश्वरी. मला 100-200 राग येतात सरासरीने. मी शिकलेला महाराज, मी त्याचा रियाज केलेला आहे, अभ्यास केलेला आहे, विशारद पूर्ण केलेला आहे. खूप गोड आहे. चला याच्यात वेळ जाईल आपला. असं चांगलं कीर्तन चालू होतं, माणसं गात होती, प्रमाण येत होते, असं कीर्तन रंगलं होतं. तुम्ही जसे लक्ष देऊन ऐकताय तसंच ती पोरगी कीर्तन ऐकत होती. तिला असं झालं होतं, दिसायला फार सुंदर होती आणि तिला गर्व झाला होता माझ्या एवढी सुंदर कुणी नाही. आणि तिनं कीर्तनात ऐकलं देवा एवढं सुंदर कुणी नाही, म्हणून ती देवाला पाहायला गेली. आणि देव जसा पाहिला तसा देव तिला काळा दिसला. म्हणून देवाच्या पायावर बुदोडेकर ऐका, मस्तक नाही ठेवलं तिनं. हे जे बोट आहे ना, बोट असं आल्हाद मांडलं. देवाच्या पायावरती बोट पडल्याबरोबर इतका सुंदर झाला आमचा देव. तिचा गर्व जिरावा म्हणून त्याच्या बोटानं देवाच्या पायाला खड्डाच पडला. बापरे, कुणाची मुलगी आहे? एका वेश्येची मुलगी आहे. देवाच्या पायाला भजन करायला लागली पोरगी. पायामध्ये घुंगर, गळ्यामध्ये विना, हातामध्ये चिपळ्या. मी या मूर्तीला सोडणार नाही. सारखं चिंतन करायची, जिवंतपणे भजन करायची, सारखं नाचायची, अभंग म्हणायची, माऊलीचं कीर्तन, नामदेवरायचं कीर्तन वाळवंटात ऐकायची. ऐका रे, कुणाचा शेवट गोड होतो. घरी घेऊन जा, कीर्तन शिकण्यासाठी आहे. आणि आता पोरगी नाचता नाचता फार सुंदर गायला लागली. तिचं नाचणं, तिसणं, गाणं, तिचं वाजवणं लोकांना आवडत असतं. पवन महाराजांच्या लग्या, अक्रूर महाराजाचं बोलणं यांच्या चाली लोकांना आवडत असतात. बोलवा महाराजांना. काय महाराज कीर्तन करतात, रंगून जातो हो माणूस त्यांच्या आवाजात. बोलवा, असं प्रेम करतात की नाही लोक. तसं तिचं भजन ऐकायला लोक यायला लागली. काय मुलगी नाचते. आणि तिच्यावर बिदरच्या राजाची नजर पडली आणि पुरीचा आदेश काढला राजानं, हिला आपल्या दरबारात नाचायला आणा. पोरगी पुढे, पकडणारे मागे. कुणी म्हणावं माझा शेवट गोड झाला, पहिलं चरण कळलं ऐका. पोरगी पुढे, पकडणारे मागे. देवाच्या पायाजवळ पोरगी आली, आपलं मस्तक देवाच्या पायावरती मांडलं. पकडणारे येताना पाहिले आणि आपला प्राणच देवाला देऊन टाकला. लोटण्याचा प्रयत्न केला तर प्रेतच खाली पडलं. कुणाची मुलगी आहे? एका वेश्येची मुलगी आहे. हिला मंदिराच्या बाहेर काढा, हिचं प्रेत मंदिराच्या बाहेर हाका, हिला तिकडं स्मशानात जाळा. कोण काय सांगायला लागलं. ऐका गड्या. आणि मग त्यावेळेला एका ब्राह्मण देवाच्या स्वप्नामध्ये पांडुरंग गेले आणि विश्वाच्या मालकानं सांगितलं, ओ देवा, हिला मंदिराच्या बाहेर काढू नका. मंदिरात उजव्या हाताला हिची माती करा. जिथं माती केली तिथे एक झाड उगवलं. त्या 750 वर्ष झाले त्या घटनेला. कधीही पंढरीला गेलात तर तुमचं पहिलं कपाळ कानोपात्रेच्या झाडाचं दर्शन घेतं आणि मग देवाच्या पायाचं दर्शन मिळतं. जिवंतपणे कोणत्या जातीतली, कोणत्या धर्मातली राहू द्या, भजन करत करत अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम य प्रयाति समद्भावम यास्ति नास्त्यत्र संशयः. शास्त्र सांगते, गीता सांगते, देवाच्या पायावरती पोरीनं भजन करता करता प्राण दिला. त्या मुलीनं म्हणावं, शेवट तो भला. शेवट तो भला. शेवट तो भला. बहु गोड झाला माझा, 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 बहु गोड झाला. शेवट तो भला.
माझा बहु गोड झाला. ऐका ऐका, त्या भजन करता करता, देवाच्या पायावर प्रेम करता करता जिवंतपणे तुमचं भजन असेल की शेवट तो भला माझा बहु गोड झाला. महाराज 12 वाजले, कळलं आम्हाला तुमचा शेवट गोड झाला, लक्षात आलं. करणारे 10 मिनिटं, काळजी नका करू, संपत नाही अजून 10 मिनिटं. ऐका ऐका ऐका, आमचा शेवट गोड झाला कळालं, पण तुमचा शेवट गोड करण्यासाठी तुम्ही काय केलं? आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या, आलो निजाच्या माहेरा, माहेरा, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वना, भेटी रखुमाईच्या वना, आलो निजाच्या, आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या, भेटी रखुमाईच्या वरा, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा. काय केलं म्हणे आम्ही? भेटी रखुमाईच्या वरा, मी पंढरीची वारी केली, जाई नगे माये तया पंढरपुरा. इथं शब्द आलाय भेटेन माहेरा, आपुलिया माहेर संताची, नामया स्वामी केशवाची. आपुल्या माहेरा जाईन आता, आपुल्या माहेरा जाईन मी आता. बोला आपुल्या माहेरा जाईन के जाईन मी आता, जाईन मी आता, निरोपया हाती आला, निरोपया संता हाती आला. आपुल्या माहेरा जाईन मी आता, आपुल्या माहेरा जाईन आता. सुख दुःख माझे ऐकिले गाणी, सुख दुःख माझे ऐकिले गाणी, कळवळा म्हणी करुणेचा, कळवळा करुणेचा, आपुल्या माहेरा जाईन मी आता, आपुल्या माहेरा जाईन मी आता. हो, त्याला माहेर म्हणतात. हे माहेर संताचं आहे पंढरीला, हे माहेर आहे पंढरीला. अशा भेटू रखुमाईच्या वरा, देवाकडं आम्ही आलो आणि देवाकडं आल्यामुळं शेवट तो भला माझा बहु गोड झाला. जाता जाता पुरुषोत्तम दादांचं जाणं झालं. 2 चरण आपण अभंगाची सोडली.
एकच शिका याच्यातून भजन केलं पाहिजे, वारी केली पाहिजे, पंगत घातली पाहिजे, जिवंतपणे. प्रारब्धावर आपलं जीवन आहे महाराज. मी कायम सांगतो, संसारात प्रारब्ध गरजेचं आहे आणि परमार्थात कृपा गरजेची. संसारात कृपा होत नसते वकील साहेब, संसारात कृपा होतच नाही. म्हणायचंच नाही लय महाराजाला पैसे कृपा नाही, ते तुमचं प्रारब्ध आहे. तुमच्या प्रारब्धानं तुम्ही श्रीमंत होता, गरीब होता, पैसे कमवता, प्रारब्ध. संसारात कृपा नाही 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 नाही, होतच नाही. परमार्थातच कृपा होते. नीट ऐका, आमचे गुरु महाराज सांगायचे. आमच्या गुरुवर्य गुरुनाम गुरु मामासाहेब दांडेकराकडं एक पोरगा पळत आला. म्हटलं मामासाहेब माझ्यावर कृपा झाली, माझ्यावर माऊलीची कृपा झाली. मामासाहेब माझ्यावर माऊलीची कृपा झाली. मामासाहेब म्हटले व मला माझ्यावर नाही झाली, अजून याच्यावर काय झाली, काय कृपा झाली? काही नाही म्हटले, फार दिवस झाले लग्न जमत नव्हतं, लग्न जमलं. मामासाहेब हसले आणि म्हटले अरे माऊलीची नाही कृपा झाली, जी पोरगी तुला हा म्हणली तिची कृपा झाली. संसारात संतांची कृपा होत नसते, संसारामध्ये नाही तर परमार्थात कृपा होत असते. मग तुम्ही परमार्थात पोळी खाण्याच्या निमित्तानं या, तुम्हाला संत कृपा करतात. हात ठेविला मस्तकी प्रसाद देऊन केले सुखी. गावबा महाराज भिंत संगतीत येऊ द्या, मग परमार्थामध्ये दगड होते, दगड नाही राहत ती ज्ञानदेव होते. ऐका, रेडा संगतीत येऊ द्या, रेडा सुद्धा ज्ञानदेव होतो. जेवायला माणसं येऊ द्या, ती सुद्धा संत होतात. परमार्थात कृपा होत असते, संसारात नाही. पण परमार्थी कृपा होण्यासाठी आलो निजाच्या माहिरा, भेटी रखुमाईच्या वरा. विठोबा रखुमाई कुणाच्या शेतामध्ये दिवस दिवस दारे धरणारा बाप असतो. आडतच्या दुकानावर बसून माझा पोरगा सावलीमध्ये राहावा दिवस दिवसभर पोते उचलणारा बाप असतो. एक 5 मिनिटं ऐका, 10 मिनिटं झालीत, माझ्याकडे बघा. 1 क्विंटलचं पोतं आहे तर औशाला लातूरला 50 क्विंटलची ट्रक खाली करतो बाप, पण पोराला मालक बनवतो. व्यवहारामध्ये तुम्हाला मालक बनवणारा फक्त बाप आहे, मी सांगत नाही, तुकाराम महाराज सांगतात. बाप करी जोडी लेकुराची ओढ, बाप करी जोडी लेकुराची ओढ, बाप करी जोडी लेकुराची ओढ. आपुली कुरवंडी वाळवणी वो, आपुली कुरवंडी वाळवणी वो वाळवणी. एकाएकी केला निराशेचा धन, एकाएकी केला निराशेचा धन.
निराशेचा धन, निराशेचा धन. मालक बनवतो तुम्हाला, म्हणून बापाला कधी विसरू नका. या मुली नांदायला आल्यात ना, या मुलीला विचारा बापाची किती आठवण येते. बाप फार प्रेम करत असतो. त्याच्या फाटक्या सदऱ्याला बापे बरं हा, त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती थिगळ जोडलेली, उभ्या आयुष्याला त्याने कशी कातर लावले. मला कसस होत या कुणी दादा म्हणताना, कुणी बाबा म्हणताना, वरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. माझ्या डोळ्यातली आसव कुणी मायेन पुसताना. फार प्रेम असतं हो बापास. मला बाप नाही. आमचे शिवडीकर वकील बसलेत ना, हे माझे वडील गेले तेव्हापासून माझ्याकडे येतात. सगळं मिळालं हो, पण बाप नाही. पाठीहून कौतुकाची थाप मारणारा बाप राहत नाही. 2 मुलं पोलीसमध्ये आहेत या दादाची, पण आज त्या मुलांना विचारा, लोक त्यांना मुजरा करत असतील, साहेब म्हणत असतील, पण पाठीहून हात फिरवणारा अनंता हे विशाल दादा म्हणणारा पुरुषोत्तम नावाचा दादा जेव्हा जातो तेव्हा घर रडल्याशिवाय राहत नाही, मुलं रडल्याशिवाय राहत नाही. अरे पाठीचा कणा एकदा खराब झाला बुदोडेकर ऐका, हे अक्रूर महाराज साखरेचं कीर्तन आहे. महाराष्ट्रात तालुका जिल्हा माझ्या कीर्तनाचा राहिला नाही, डायरीमध्ये माझ्या जागा नाही. 25 डिसेंबर पर्यंतची रात्र माझी रिकामी नाही. रोज 2 कीर्तन करतो मी, 1000 किलोमीटरचा प्रवास करतो. माझा अभिमान नाही सांगत तुम्हाला, पण हे कीर्तन करत असताना रोज कीर्तना शेवटी सांगतो, माझी विनंती असेल सगळ्या मायबापांना, सगळ्या महिलांना, सगळ्या पोरांना, गड्या पाठीचा कणा खराब झाला ना रे, हे तुमचं शरीर खराब होतं रे. तसं घरातला कणारूपी दादा बाप निघून गेला की घर खराब होतं रे. ह्या माझ्या बहिणी रडायला लागल्या बघा. त्यांना विचारा रे बापाची किंमत. हो माझी मुलगी थाटात नांदायला गेली पाहिजे, माझ्या मुलीचं घर चांगलं असलं पाहिजे. अरे फाटके कपडे घालतो रे बाप, फाटके. हो बघा ना रे, तुम्हाला मला जीन्सची पॅन्ट आणतो, टी शर्ट आणतो, इंग्लिश मिडियमला शाळेला घालतो, तुम्हाला मला डॉक्टर महाराज बनवतो रे आपला बाप. पण त्याच्या अंगावर फाटलेलीच बाणे आले. त्यानं कधी 20-20 दिवस दाढी केली नाही रे. पत्तीनं दाढी केली हो ब्लेडनी, त्यांनी खोरं सुद्धा नाही आणलं. पण माझा पोरगा शिकला पाहिजे, त्याच्या शिक्षणासाठी 50 रुपये जोडून ठेवले पाहिजे, एवढा कष्ट करणारा बाप असतो. दगडाच्या अंतकरणाला सुद्धा रडू येईल महाराज, कारण बाप तो बाप असतो. बाप काय कोणी दुसरा असतो का? तुम्हाला लोक नोकर बनवतील, चाकर बनवतील, तुमच्या हाताखाली कामाला ठेवतील, तुमचा वापर करून घेतील, पण तुमच्यासाठी बंगला, तुमच्यासाठी शेती, हायवेची जमीन तुमच्या बापाने जर सांभाळून ठेवली नसते तर कुठून तुम्ही श्रीमंत झाला असतात, कुठून तुम्ही चांगले राहिला असतात? नाही रे, जिवंत बाप तुमच्यासाठी तुम्हाला मालक बनवतो. मालक लक्षात ठेवा, या जगात मालक बनवणारा फक्त जगात बाप असतो महाराज. म्हणून बाप गेला दुःख होत असतं रे दादांनो. बाण लागला होता श्रावणाला, ऐकताय म्हणून ऐका 2 मिनिटं. आणि श्रावण बाळाला बाण लागला म्हणून तो दशरथ राजा पाण्याची झारी घेऊन आला होता. पायाचा आवाज आला म्हणून त्या बापाने विचारलं होतं, आलास का श्रावणा? फार दूर गेला होतास का रे, फार लांब गेला होतास का रे? तू आमचा बाळ येणारे सांगणारे श्रावणा. श्रावण नाही रे मी, मग कोण आहे रे तू? मी दशरथ राजा आहे. अशील रे तू राजा, आमचा राजा कुठे रे, आमचा बाळ कुठे रे? लांब गेलाय का रे? का येत नाही रे तू? खूप वेळ झाला रे, तहान लागली होती रे आम्हाला, पाणी आणायला गेलता रे आमचा पोरगा. का येत नाही रे? आनाया निर्मळ वारी गेलो मी या कासारी, ही लगबग भरोनी जारी, तो परत फिरे तो तुमचा शर आला, कसा उरात ऋतुनी बसला, शर आला तो धावून आला काळ, विभळला श्रावण बाळ. तुमच्या बाळाला माझं बाण लागलं. बाण लागला? वैद्याकडे नेलंय का रे त्याला? येईल का रे तो परत? तो अशा गावाला गेलाय बाबा, अगे तो परत येणार नाही. तुमच्या बाळाने पाण्याची झारी पाठवली. ओ बाबा,
त्या डोलीतला आंधळा बाप त्या डोलीच्या बाहेर आला, हागला, ऐका रे एका पुरुषोत्तम दादासाठी कीर्तन आहे, त्यांच्या 2 पोरांनी 16 ठेवलाय. एवढं सुंदर कीर्तन झालंय, कधी 12:15 वाजले कळाले नाही. तुम्ही रडताय माझ्या बहिणींनो, घेऊन जा रे घरी माझा बाप. आणि त्या आंधळ्या बापानं त्या दशरथ राजाला श्राप दिला, ए राजा आमच्या पोराला मारतो आणि आम्हाला प्यायला पाणी आणतो, तुझ्या हातचं पाणी पिऊन जगण्यापेक्षा माझा श्राप आहे तुला. आंबा सिद्ध धले पुत्र दुःख, परी तू पावसी पुत्र शोक. 4 मुलं असतील राजा तुला, 4, पण अंत समयाला तुझ्याजवळ एकही पोरगा नसेल. हा बापाचा श्राप आहे रे राजा तुला. काय नवले, ज्याच्या पोटी देव जन्माला आला त्याला जर बापाचा श्राप लागतो तर आपण किती झाडकी पत्ती आहोत. जिवंतपणे बाप सांभाळा. या 2 हातानं बापाला जेवता येत नसेल तर काला करून जेवू घाला. ऐका रे अनंत दादाला, विशाल दादाला, या सगळ्या बुदळेकर परिवाराला, या पुरुषोत्तम दादांच्या मुलांना पैसे जास्त झाले म्हणून कीर्तन नाही, आमचा बाप देवाच्या पायाजवळ जावा म्हणून कीर्तन असेल. एवढा चांगला कार्यक्रम ठेवला असेल. 2-2.25 तास झाले तुम्ही त्याच्यात रंगून गेलात. चालीमध्ये रंगलात, कथेमध्ये रंगलात, कानोपात्रेत रंगलात, बापात रंगलात, रामायणात रंगलात. कधी संपूर्ण असं कीर्तन आहे ना हे. इतकं गोड कीर्तन जर या पुरुषोत्तम दादाच्या निमित्तानं होत असेल तर माझा संदेश घरी घेऊन जा. हर बात को तुम भूलो भले, माँ बाप को तू मत भूलना. चाहे लाख कमाई धन दौलत, बंगला कोटी बनाया है, लाख नहीं ये खाक है सब, इस राज को तू मत भूलना. हर बात को तुम भूलो भले. नका हो, जिवंतपणे मायबाप सांभाळा. या 2 हातानं तुमच्या वडिलांना आधार द्या. जिवंतपणे त्यांना कालाचा ऊ घाला. चालता येत नसेल तर चालवा. त्यानं आपल्यासाठी दमलाय रे तो, आपल्यासाठी पोते उचललेत. असा बाप गेला की दुःख होतं. आज 2 पिशव्या घेऊन 12:15 वाजता 10:15 आपलं कीर्तन उभं राहिलं होतं. 12:15 वाजले, 2 तास झालेत. आज हा पुरुषोत्तम दादा नावाचा बाप ज्यावेळेला पिशव्या घेऊन वर गेला असेल तर उजव्या हातातल्या पिशवीमध्ये त्यांनी केलेला परमार्थ, त्यांची कर्तव्यनिष्ठा, त्यांनी खरं वागलेलं जीवन, त्यांनी कष्टातून उभं केलेला व्यवहार बाहेर पडला असेल. त्यांची घडवलेली मुलं बाहेर पडली असतील. आणि डाव्या हातातल्या पिशवीमध्ये या 2ही मुलानं आमचा बाप देवाच्या पायाजवळ राहावा म्हणून ठेवलेली कथा, कीर्तन, रामकृष्णाची भजनं, तुकोबारांचं चिंतन, अभंग चाली तेही प्राणा परवते, आवडती मज निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसिते. एवढा सुंदर माल बाहेर पडला. सगळ्यांसाठी असणारा दंड खाली झाला. आणि भगवंताच्या पायाजवळ बरोबर 12:15 वाजता भारतराव या आमच्या 2 मुलाचा हा पुरुषोत्तम दादा देवाजवळ समर्पित झाला. नावातच त्यांच्या पुरुषोत्तम आहे, हे देवाचं नाव आहे. हा व्यंकटेशाचं मंदिर आहे इथं, बालाजीचं. इतकं सुंदर मंदिर आहे तुमच्या गावाला. मी वर्षातून एकदा बालाजीला जातो. आता जायचंय मला 24ला विमानाने जायचं या वर्षी. ते बालाजीला मी जातो, माझं आराध्य दैवत येते. आणि या बालाजीचं दर्शन घेताना मला तिरुपतीचा बालाजी आठवला बघा. इतका सुंदर देव जर तुमच्या गावात आहे तर त्याला म्हणा, हे व्यंकटेशा, हे गोविंदा, हे व्यंकटरमणा, आमचा बाप तुमच्या जवळ येतोय. तुमचं नाव पुरुषोत्तम आहे. तुमच्या नावात आमच्या बापाला समाविष्ट करून घ्या. आणि आमच्या बापासाठी शेवट तो भला, माझा बहु गोड झाला. ज्ञानेश्वर
तुका म्हणे वाणी 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 म्हणे वाणी तुका म्हणे वाणी तुका म्हणे वाणी तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी 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 आलो नीलाच्या माहेरा आलो नीलाच्या माहेरा आलो नीलाच्या माहेरा आलो नीलाच्या माहेरा गेली आता घेऊ धनी गेली आता घेऊ धनी गेली आता घेऊ धनी गेली आता घेऊ धनी आलो निदाच्या माहेरा आलो निदाच्या माहेरा आलो निदाच्या माहेरा आलो निदाच्या माहेरा वा वा.
आशीर्वाद या संपूर्ण परिवाराला, अनंत दादा असेल, विशाल दादा असेल, यांना बापाची आठवण येत राहणार आहे. आपण त्यांच्या पाठीमागं उभं राहावं. सगळ्या गावानं त्यांना साथ द्यावी. दोनही मुलं नोकरीला आहेत. त्यांचं जीवन बापाच्या आशीर्वादानं फुलून जावं. भारतराव, तुम्ही आणि सगळ्या परिवाराने आम्हाला आमंत्रण दिलं. पवन महाराज असतील, गुरुजी असतील, पलीकडचे महाराज असतील, हे सगळे आमची पावनधामची संस्था, अशी विद्यार्थी घडवणारी संस्था असली पाहिजे. आणि आपले पोरं अशाच संस्थेत टाका. जनार्दन महाराजांकडे अशा मुलं घडली पाहिजे. स्वच्छ कपडे, टोपी, नियोजन, किती गोड चाल म्हटली मुलं. अशी पोरं घडवणारी संस्था असेल तर महाराजांशी संपर्क साधा. आपली मुलं त्यांच्या संस्थेत टाका. हा जो माझ्या शेजारी पोरगा उभा राहिला, याच्यासाठी जोरात एकदा टाळी वाजवा. एवढ्या लहानपणी मला सुद्धा असा नाद होता. लहानपणी माझा बाप मला पहिलीपासून असा उभं करायचं. तेव्हापासून मी असा उभं राहिलो म्हणून मी कीर्तन केसरी झालो, महाराष्ट्रात गाजलो. लहानपणापासून हा पोरगा जर चांगला, फार गाजल बघा, फार चांगला ताल आहे त्याच्या अंगात, आपोआप टाळ वाजवतो. लोकांना शिकून याय नाही, मुद्रान टाळण ती शिकून येत नाही, त्याला आपोआप येतंय नैसर्गिक. आमचा पवन महाराजासारखा माझा तयार होईल तो महाराज. त्याला शिकवा. त्याच्या मायबापाला विनंती. आणि सगळ्यांच्या चरणी पुन्हा पुन्हा आमचे एरंडीकर, वेळात वेळ काढून शिवलीकर वकील साहेब, लांबून आलेली मंडळी आहेत. भारतराव, तुमचं सदैव असंच प्रेम असू द्या. आणि या सगळ्या पुरुषोत्तम दादासाठी आलेल्या भाविकांना पुन्हा पुन्हा नतमस्तक होतो. कीर्तन घरी घेऊन जा. विठ्ठल जय जय, विठ्ठल जय, विठ्ठल जय जय, कुंडली गवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव जय जय, कुंडली गवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल जय जय.